मिरज MSCB सबस्टेशन ऑपरेटरच्या हत्येचा अवघ्या 5 तासात उलगडा. DB पथकाकडून 2 आरोपींना बेड. मिरज येथील कृपामाई MSCB सबस्टेशनमधील ऑपरेटरची डोक्यात लोखंडी बार मारून हत्या करणाऱ्या 2 संशयित आरोपींना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या DB पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 5 तासाच्या आत शिताफीने अटक केली आहे. किरकोळ वादाच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. काल 29 जुलै 2026 रोजी रात्री 8:10 ते 8:35 वाजेच्या सुमारास मिरज येथील कृपामाई MSCB सब स्टेशनचे ऑपरेटर रूममध्ये सुधीर पंडित लाटोडे वय वर्ष 40 राहणार शिंदेवाडी तालुका कवठेमंकाळ यांची अज्ञाताने हत्याराने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. सुरक्षा रक्षक रामकृष्ण गणपती तोडकर वय वर्ष 42 यांनी याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सौरभ संतोष निकम वय वर्ष 23 राहणार MSCB रोड बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली, विनायक विक्रम सावंत वय वर्ष 22 राहणार दुधगाव रोड बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी DB पथकाला तपासाचे वेगाने आदेश दिले होते. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. थरारक पाठलाग करून आज 30 जुलैच्या पहाटे आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपी सौरभ निकम याचे वडील संतोष निकम हे कृपामाई MSCB सबस्टेशन येथे मेस्को कंपनीकडून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. 29 जुलै रोजी सायंकाळी मृत सबस्टेशन ऑपरेटर सुधीर लाटोडे आणि संतोष निकम यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून सौरभ निकम यांनी त्यांच्या साथीदार विनायक सावंत यांच्यासह मोटारसायकलवरून सबस्टेशन गाठले. तिथे ऑपरेटर रूममध्ये जाऊन लाटोडे यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लोखंडी बारने जोरदार प्रहार करून त्यांची हत्या केली. कोणतीही थेट माहिती उपलब्ध नसताना अवघ्या 5 तासात या गंभीर गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या DB पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, इब्राहिम तांबोई, संतोष डामसे, पोलीस नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन तिनमेकर, राजेंद्र हरगे, अमोल तोडकर, विकास कांबे, विजय शिंदे, अजित सिंह कोळेकर तसेच चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर खोंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग हिप्परकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे आणि विजय पाटणकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.